वाशिमच्या रिसोड शहरासह आजूबाजूच्या परिसरात सलग दुसऱ्या दिवशीही जोरदार पावसानं हजेरी लावली आहे। उकाड्यानं त्रस्त झालेल्या नागरिकांना या पावसामुळे काहीसा दिलासा मिळालाय। वातावरणात गारवा निर्माण झालाय। अमरावती शहरात वादळी वाऱ्यासह पावसानं जोरदार हजेरी लावली आहे। गेल्या काही दिवसांपासून वाढलेल्या उकाड्यानं हैराण झालेल्या नागरिकांना या पावसामुळे मोठा दिलासा मिळालाय। शहरात अनेक भागात विजांच्या कडकडाटासह पाऊस कोसळलाय। वाऱ्याचा वेगही अधिक आहे, त्यामुळे काही ठिकाणी झाडांच्या फांद्या तुटून पडल्याच्या घटना आहेत। भंडाराच्या लाखनीतल्या पालांदूर इथे 6 महिन्यांपासून नळाला थेंबभर सुद्धा पाणी आलेलं नाहीये। ग्रामस्थांना पाण्याच्या घोटासाठी वणवण करावी लागते, त्यामुळे उदरनिर्वाह कसा करायचा असा सवाल विचारला जातोय। छत्रपती संभाजीनगर शहरात डिझेल टंचाईचा फटका पाणी पुरवठ्यावर झालाय। ज्या भागात भीषण पाणी टंचाई आहे तिथे आतापर्यंत टँकरनं पाणी पुरवठा होत होता, मात्र इंधनाअभावी हे टँकरही जागेवरच पडून आहेत, त्यामुळे पाणी टंचाई तीव्र झाली आहे। मराठवाड्यातल्या भीषण पाणी टंचाईचं विदारक चित्र सध्या जालन्याच्या अंबड तालुक्यात पाहायला मिळत आहे। पाण्याअभावी फळबागा सुकतायत। वडी लासुरा इथल्या शेतकऱ्यानं स्वतःच आपली मोसंबी बाग तोडली आहे।